आत्महत्या केली म्हणताय ते आमचं ठाम मत आहे की तिची आत्महत्या नाही आहे, हा खून केला तिचा। पत्र दिलं होतं, त्या पत्राचाही त्यांनी गांभीर्यपणे घेतला नाहीये आणि त्यांचं कामच होत नाही, नुसत्या खुर्चीवर बसतात। जो मुलगा हुंडा मागतो, जो परिवार हुंडा मागतो ना, अशाची भूक कधीच भागत नाही, हेच या प्रकरणातून आपण बघितलेलं आहे। नमस्कार, मी आदेश लिमये, व्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये त्याची चर्चा होत आहे। या ठिकाणी आपण आहोत गुडलक चौकामध्ये आणि या ठिकाणी आम आदमी पार्टीचं आंदोलन या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी आम आदमी पार्टीच्या महिला शहराध्यक्ष आहेत, त्यांना आपण विचारूया आंदोलन करता मुख्य मागण्या काय आहेत तुमच्या? मुख्य मागण्या म्हणलं तर आमच्या अशा आहेत की वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे। आज तिचा खून झालेला आहे, तेव्हा तिच्या सासू सासरे नणंद नवरा जे कोणी तिला मारहाण केलेली आहे, तिचा छळ केलेला आहे, त्यांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मी तर असे सांगून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मुख्य म्हणजे तिच्या नवऱ्याला तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्यांनी एवढं मारलं तिला, तिचा छळ केला, छोट्या मुलाचाही विचार केला नाही त्यांनी। आज तिच्या आईबापांनी मुलगा म्हणून प्रत्येक गोष्टी तिला देत गेला, तरी त्यांनी उलट तिला सांभाळून घ्यायला पाहिजे होती आणि आज त्या नराधमाने तिचा खून केला, त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे। या ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी सुदर्शन जगदाळे आहेत, त्यांना आंदोलन करत आहेत। तर या एकंदरीतच तुमच्या मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी अशी की ज्या वैष्णवीनं आत्महत्या केली म्हणताय ते आमचं ठाम मत आहे की तिची आत्महत्या नाही आहे, हा खून केला तिचा, तर न्याय मिळाला पाहिजे तिला। आणि आम आदमी पार्टी दुसरी अशी मागणी आहे की ज्या पोलीस यंत्रणेचा फार प्रचंड प्रमाणात गैरवापर होतो, राजकीय दबाव येतात जातात, पोलिसांनाही आमची विनंती आहे की तुम्ही राजकीय कोणत्याच दबावाला बळी नका पडू। ज्या काही येत आहेत त्याला तुम्ही सामोरं जावं आणि त्यांना महिलाला न्याय द्यावा। महिलाचं साधारण असतं की ते तोंड उघडत नाहीत, पण जी एखादी महिला जर त्यांचं पोलीस स्टेशनमध्ये येत असेल, एखादी नोंद करत असेल, महिला आयोगाला विनंती आहे अशा गोष्टी हलक्यात घेऊ नका। आपण महाराष्ट्रानं खूप भोगलेलं आहे आणि या महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की जो मुलगा हुंडा मागतो, जो परिवार हुंडा मागतो ना, अशाची भूक कधीच भागत नाही, हेच या प्रकरणातून आपण बघितलेलं आहे। अशा ठिकाणी मुलीच देऊ नका आणि मुलींनाही माझी विनंती आहे की अशा ठिकाणी ज्या ठिकाणी तुमच्यावर अत्याचार थोडाही होताना दिसतोय ना, तुम्ही आवाज उठवा। आम्ही समाज म्हणून, पक्ष म्हणून आम्ही तुमच्या सर्वांच्या मागं अशा अन्याय जिथं जिथं होतोय त्याला वाचा फोडण्याचं काम करू, न्याय मागण्याचं काम करू आम्ही। आणि पोलीस यंत्रणेवर खरंच आमचं विश्वास आहे, त्यांनी विश्वासाला तडा जाऊन देऊ नये, कारण ती एकमेव यंत्रणा आहे जी लोकांना वाटतं की आपल्याला न्याय देईल, पण त्यांनी जर राजकीय दबावापोटी जर माघार घेत असतील, कुणाचा फोन आला राजकीय नेत्याचा तर कारवाई करत नसतील तर हे फार चुकीचं आहे। महिलांनी कुठं जायचं मग आणि कुणाकडे न्याय मागायचा? कुठेतरी प्रशासन किंवा एकंदरीतच महिला आयोग सपशेल असं अपयशी ठरतंय असं वाटतंय का तुम्हाला? 200% आम आदमी पार्टीला हे सरळ दिसतंय किंवा नागरिकांनाही दिसतंय की पोलिसांना साध्या सामान्य माणसाच्या नोंदीसुद्धा होत नाही तिथं पोलीस स्टेशनमध्ये आलेला। ही खूप मोठा अपराध पोलीस स्टेशन स्वतः करतात। तर हे फक्त राजकीय दबावपोटी आणि राजकीय जे काही देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या पक्षात कसे लोक पाळतायत, कशा लोकांना तुम्ही पाठबळ देतायत हे पुनर्विचार करा याचा। ही जी यंत्रणा आहे किंवा ही जी मानसिकता आहे नराधमाची, हे तुमच्याही घरापर्यंत जाऊ शकते। अशा लोकांना तुम्ही जागीच यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। जर नाही केली तर तुमच्यापर्यंत ही लोट किंवा तुमच्यापर्यंतही अशा कारवाई येऊ शकतात। ही आम आदमी पार्टीची तुम्हाला विनंती आहे की त्यांना तुम्ही नजरअंदाज करू नका अशा लोकांना। या प्रकरणाबद्दल महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? महिला म्हणून मला हेच वाटतं की आज ज्यांनी म्हणजे हुंडा वगैरे घेतला आहे, त्यांनी हुंड्यासाठी तिला हे केलेलं आहे, तिचा बळी घेतलेला आहे, तिच्या सासरच्यांकडनं म्हणजे माहेरच्यांकडनं प्रत्येक फॉर्च्युनर गाडी म्हणा, 51 तोळे सोनं म्हणा, ह्या गोष्टी घेतलेल्या आहे। आज आमच्या महाराष्ट्राने घ्यायचं काय? ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे परत महाराष्ट्रामध्ये। हुंडा हा प्रकार झालाच नाही पाहिजे, हुंडा ही बंदी झालीच पाहिजे। तेव्हा मला एकच सांगायचं आहे की त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, कारण 6 महिन्यापूर्वी वैष्णवीच्या जावेने सुद्धा त्यांना पत्र दिलं होतं, त्या पत्राचाही त्यांनी गांभीर्यपणे घेतला नाहीये आणि त्यांचं कामच होत नाही, नुसत्या खुर्चीवर बसतात। त्यांना जर आयोगाचं काम जमत नसेल महिला आयोग, त्यांनी खुर्ची सोडावी आणि तिथं कुठेतरी चांगली शिकलेली सुशिक्षित महिला बसवली पाहिजे, हेच माझं सांगणं आहे सरकारला सुद्धा।